नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पाची अंगारकी चतुर्थी कशी सुरू झाली, त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा अंगारकी चतुर्थी म्हणतात. सर्व चतुर्थींपैकी अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. ही चतुर्थी वर्षातून 2दा येते. आता आपण पाहूया अंगारकी चतुर्थीची सुरुवात नेमकी कशी झाली. गणपती बाप्पा म्हणजे आपले आराध्य दैवत. गणपती बाप्पाला प्रत्येकजण खूप मानतो. मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात आणि याच मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी तिथी येते तेव्हा तिचं महत्त्व अधिक वाढतं. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं. या दिवशी व्रताचं पालन केल्याने बाप्पा लवकर शुभ फळ देतो. संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तिला तेव्हा अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे. आता आपण पाहूया अंगारकी चतुर्थीची कहाणी. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यपद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर 12 संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे. तर अंगारकी चतुर्थी ही 20 संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य देते असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. आता आपण पाहूया कशी झाली अंगारकीची सुरुवात. गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न केलं. गणपतीने याने अंगारक याला वर दिला होता की तुझं नाव हे अंगारक म्हणून नेहमी लोकस्मरणात राहील. गणपती अंगारक ऋषींवर जेव्हा प्रसन्न झाले तो दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यास कोणतंही संकट येत नाही आणि जरी संकट आलं तरी त्याचं निवारण होतं. आता आपण पाहूया गणपतीला मंगलमूर्ती नाव कसं मिळालं. कथेत आलेला अंगारक म्हणजे आकाशात दिसणारा मंगळ ग्रह. असं मानलं जातं की गणेशाने मंगळाला वर दिला की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचं कल्याण करणारी ठरेल. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. नंतर मंगळाने गणपतीचं एक मंदिर बांधलं आणि तिथे गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि याच मूर्तीला मंगलमूर्ती असं नाव मिळालं. प्रत्येक संकष्टी चतुर्थी येत असते पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी शब्दाच्या वाराच्या दिवशी मंगळवारी येते त्याला अंगारकी म्हणतात. मंगळवार हा गणरायासाठी समर्पित आणि त्या दिवशी संकष्टी व्रत केले तर घोषणाच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे. तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थी जी व्यक्ती व्रत आणि उपवास मनापासून करते त्याची मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह सुफल प्राप्ती होते असे सांगितले जाते. ज्यांना नियमितप्रमाणे संकष्टी चतुर्थी व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात. अंगारकी चतुर्थी आनंद गणेश पुराणातील उपासना खंडातील 60व्या अध्यायात एक कथा दिली आहे. या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वीदेवाने 7 वर्षे देखभाल केली. सतत पुत्र सवनला ती महर्षींकडे
नेऊन महर्षींनी आनंदीत सवनाचा स्वीकार केला. त्यांचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनाला ज्ञानाची दीक्षा दिली आणि ज्ञानाची उपासना करण्यास सांगितले. सवने गंगेच्या काठावर श्री गणेशाचे ध्यान केले. हजारो वर्ष अन्न पाणी न मंत्राचा जप केला. सवनची कठोर तपस्या संपूर्ण माघ कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थीचा होता. विविध शास्त्रात सजलेले हजार सूर्य अधिक तेजस्वी असंकल्पित रूप समान सवन नगरसेवक बाप्पा विस्तारित नतमस्तक झाले. त्यांनी गणरायांची भरभरून स्तुती केली. नागरिकांनी सवनला वरदानच सांगितले. सर्व स्वर्गात देवत सर्व अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवने केली. गणरायाने स्मित हास्यास्पद करत सवनची इच्छा पूर्ण केली. तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थी व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत केले तर 21 संकष्टीचे फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते. गणरायाकडून वरदान प्राप्त सवन मंगल म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि 10 हातांची मूर्ती स्थापना केली. त्याचे नामकरण मंगलमूर्ती असे केले. श्री गणेशाच्या या रूपाची कोणी पूजा करतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. पृथ्वी चतुर्थी व्रत पाळणे आणि आनंदाने अंगाची स्वर्ग आणि शाश्वत प्राप्ती त्याला म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत अनुभव आनंद देतो. आता आपण पाहूया संकष्टी चतुर्थी व्रत पूजनाची सोपी पद्धत. सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून हे प्रदोष काळी करायचे व्रत आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्ष पाठ 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावे आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे. गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. आता आपण पाहूया अंगारकी संकष्टी चतुर्थीचे उपाय. जर तुम्ही वर्षभर मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर तुम्ही श्री गणेशाची आराधना करू शकता. यासाठी तुम्ही श्री गणेशाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. जर तुम्हाला तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढवायची असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्ही बुधवारी देखील हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या घरात संपत्ती टिकून राहील. भगवान गणेशाला दुर्वा फार आवडतो. जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही 11 दुर्वा गाठी गणेशाला अर्पण करू शकता. यामुळे व्यवसायात तुमचं नुकसान होणार नाही. तुम्हाला तुमची सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावीत असं जर वाटत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपतीची पूजा करण्याबरोबरच गणेशाचा 11 वेळा जप करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.